मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया आजचे वृत्त। जत तालुक्यातील शासकीय पाणी पुरवठा करणारे अनेक टँकर गळके, चांगले टँकर द्या। सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांची मागणी। जत तालुक्यातील एकोंडी तालुका जत येथील गावासाठी प्रशासनाने 12,000 लिटरचा पाणी टँकर दिला असून मात्र तो खलाटी तालुका जत येथून एकोंडी येथे येईपर्यंत 50% पाणी रस्त्यावर सांडून जात आहे। त्यामुळे येथील नागरिकांना 50%च पाणी मिळत असून त्यामुळे दुष्काळातही एकोंडी गावात पाण्याची भयानक टंचाई निर्माण झाली आहे। दुष्काळाची जत तालुक्यात भयानक अवस्था निर्माण झाली असून तालुक्यात 70 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। त्यातील अनेक टँकर हे गळके व गंजके असून यामुळे निम्मे पाणी हे रस्त्यावर सांडत असून प्रशासनाने याची चौकशी करून नवीन टँकर द्यावेत अशी मागणी जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष माननीय बसवराज पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे शासनानं त्यांच्या मागणीनुसार अनेक ग्रामपंचायतीला टँकर दिलेले आहेत। त्यात आता सध्या तालुक्यात 68 टँकर प्रशासनाने चालू केले आहेत, परंतु त्या टँकरमध्ये अनियमित खेपा पडतात आणि त्यातसुद्धा अनेक टँकर गळके असून आणि त्या टँकरबद्दल प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब BDO मॅडमनी चौकशी करून त्या टँकरवर कारवाई करावी आणि लगेच तात्काळ ते टँकर बदलून चांगले टँकर लोकांना पाणी पिण्यासाठी द्यावे आणि अनेक आचारसंहितेमुळे अडचणी चालू आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्वरित लक्ष घालून या पिण्याच्या टँकरबद्दल तात्काळ लक्ष घालून ही व्यवस्था करावी अशी आमच्याकडून मागणी आहे। आपण जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहात। तालुक्यात सध्या 70 टँकरने साधारण 70 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। अनेक पूर्व भागातील टँकर अंकलगीच्या तलावातून पाणी भरतात, मात्र अंकलगीच्या तलावातलं पाणी आता संपत आलेलं आहे। तरी सुद्धा ते घाण पाणी लोकांना दिलं जाते, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जे पिण्याच्या लायकीचं नसलेल्या पाण्याचा पुरवठा होत असते असं अनेक सरपंच मला कालपासून बोलून टाकतो। तुमचं प्रश्न बरोबर आहे आणि ते पिण्याच्या पाण्यासाठी चांगले पाणी मिळवून द्यावं। बिरनाळ तलावामध्ये पाणी शिल्लक आहे, अंकलगीचं पाणी आता संपत आलेलं आहे, काल दैनिकला सुद्धा आलं आहे का, आणि त्यामुळे ते चांगले पाणी द्यावं आणि हे प्रशासनानं जर खरोखर आचारसंहिता पाहू न करता या टंचाई काळात प्रशासनानं लक्ष द्यायचं खरोखर चांगलं पाणी मिळेल असं मी इच्छा करतो।